अम, अभी मुंबई रीजन केंद्रीय विद्यालय संगठन की ओर से हमें अंडर 14, 17, 19 गर्ल्स एंड बॉयज़ चेस कंपटीशन दिया गया और 20 तारीख से लगातार हमारे यहाँ पर चेस कंपटीशन के बच्चे पार्टिसिपेट कर रहे हैं। केंद्रीय विद्यालय संगठन बच्चों को हर क्षेत्र में आगे बढ़ाने का काम करता है, चाहे वो उनका शैक्षणिक क्षेत्र हो, चाहे वो उनका खेलकूद का हो, चाहे और अदर एक्टिविटीज़ हों। उसी क्रम में यहाँ पर पीएमश्री केंद्रीय विद्यालय मानखुर्द, जो कि नौसेना के एरिया में स्थित है, और नौसेना हमारा एक स्पॉन्सरिंग एजेंसी भी है, जिसके कमोडोर जो है वो हमारे चेयरमैन होते हैं। तो उनके देखरेख में ये स्कूल संचालित हो रहा है और वो पीएमसी के यानी कि विद्यालय मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन भी है, और उनके मार्गदर्शन में जो भी एक्टिविटी हमारे विद्यालय में हो रही है वो सफलतापूर्वक आयोजित की जा रही है। अभी केंद्रीय विद्यालय संगठन का नई जो एजुकेशन पॉलिसी है, नई शिक्षा नीति 2020 जो हमारे देश में लागू हो चुकी है, उसको धरातल पे लाने का काम केंद्रीय विद्यालय संगठन पुरजोर तरीके से कर रहा है। और इसमें हम बच्चे के हर तरह के हर क्षेत्र को हम टच करते हैं, चाहे वो शैक्षणिक हो, चाहे वो खेलकूद हो, और उसी को ध्यान में रखते हुए हमारे विद्यालय में पिछले 4 दिनों से ये रीजनल स्पोर्ट्स मीट जो चेस की प्रतियोगिता है वो आयोजित की जा रही है। साथ ही साथ मैं ये बताना चाहूँगा कि पीएमश्री केंद्रीय विद्यालय मानखुर्द वर्ष 2022 से पीएमश्री की श्रेणी में आया है। उससे पहले ये केंद्रीय विद्यालय के नाम से जाना जाता था। पीएमश्री भारत सरकार की एक बहुत ही प्रतिष्ठित योजना है, जिसमें सभी केंद्रीय विद्यालयों को जो कि पीएमश्री के अंतर्गत चयनित किए गए हैं, उन्हें हर तरीके से विकसित करने का, उनको समृद्ध करने का कार्य पीएमश्री की इस प्रणाली में हो रहा है। और हमारे विद्यालय में भी पीएमश्री के आने के बाद विद्यालय का इंफ्रास्ट्रक्चर सुधरा है। अध्यापकों और या टीचर्स की जो टीचिंग मेथड है उसमें बहुत सुधार हुआ है। टीचर अब एक नए तरीके से पढ़ा रहे हैं, जो कि नई शिक्षा नीति को फॉलो करते हुए वो अपना काम कर रहे हैं। हमारे स्कूल का रिज़ल्ट भी नई शिक्षा नीति लागू होने के बाद काफ़ी तरीके से बढ़ा है। तो हम यही चाहेंगे कि नई शिक्षा नीति को धरातल में हम लेकर के आएँ और एक सही तरीके से और एक प्रभावी तरीके से उसको हम लागू करें, ताकि हमारे जो भी बच्चे हैं, केंद्रीय विद्यालय संगठन में जो बच्चे पढ़ रहे हैं, वो किसी भी निजी संस्था को टक्कर दे सकें और अपने जीवन में हर क्षेत्र में वो आगे बढ़ सकें। इसी के साथ मैं अपनी बात समाप्त करता हूँ। धन्यवाद। नमस्कार, मी FD देवरे केंद्रीय विद्यालय सेमी पुणे। केंद्रीय विद्यालय संघटनद्वारा दरवर्षी वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्यात चेस हा एक गेम आहे की ज्याच्यात मुलं मुली फार मोठ्या संख्येने सहभाग घेतात आणि ही स्पर्धा आयोजित होते। केंद्रीय विद्यालय संघटनद्वारा सर्व विशेष गेममध्ये म्हणजे जितके गेम होतात त्यापैकी महाराष्ट्रात जे ऑलिम्पिकला गेम खेळले जातात ते सर्व स्पर्धा इथं केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये घेतल्या जातात। आणि केंद्रीय विद्यालय संघटन मुंबई रिजन यांच्याद्वारा महाराष्ट्रात रिजनल स्पोर्ट्स टूर्नामेंट होत आहेत। त्यापैकी चेस हा टूर्नामेंट KV मानखुर्द इथे आयोजित केलेला आहे। इथं मुलं आणि मुली वयोगट म्हणजे 14, 17 आणि 19 हे वयोगट असताना इथं मुलं आणि मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे। 2 फेजमध्ये ही होत आहे। पहिले मुलींची स्पर्धा आयोजित केली होती आणि आता मुलांची स्पर्धा चालू आहे। आणि यामध्ये बरेच रेटेड प्लेयर इथे सहभाग होतात आणि फार टॅलेंट मुलं आहेत की जे रेटेड प्लेयर आहेत ते नॅशनल आणि इंटरनॅशनलसुद्धा खेळतात। तर अशी मुलं इथं आलेली आहेत आणि यावेळीची स्पर्धा फार चांगल्या पद्धतीने इथं आयोजित केलेली आहे। केंद्रीय विद्यालय मानखुर्द यांनी राहण्याची, खाण्याची आणि स्पर्धेची चांगली व्यवस्था इथं आयोजित केलेली आहे आणि टुर्नामेंटसुद्धा फार चांगल्या पद्धतीने होतो आहे। तर इथे मला मुलांना हे सांगायचं आहे की ही तुम्ही जी चेसची टुर्नामेंट इथे खेळतायत यानंतरसुद्धा याच्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन चांगली प्रॅक्टिस करून तुम्ही नॅशनल आणि इंटरनॅशनल परत खेळावे। जे नवीन मुलं आले आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे की त्यांनी पुढील भविष्यासाठी या स्पर्धेला महत्त्व देऊन चांगली प्रॅक्टिस करायची आणि पुढे खेळायचं आहे। इथं आता मुलं आणि मुलींची जी स्पर्धा चालू आहे रिजनल स्पोर्ट्स मीट, पूर्ण महाराष्ट्रात जे केंद्रीय विद्यालय आहेत, महाराष्ट्र आणि गोवा
याच्यात जवळजवळ 70 केंद्रीय विद्यालय येतात आणि त्या शाळेचे जे चांगले विद्यार्थी आहेत चेस खेळणारे ते इथं आज मुंबईमध्ये आले आहेत के व्ही मानखुर्दला आणि सहभाग करत आहेत आणि टुर्नामेंट चांगल्या पद्धतीने होते आहे. यानंतर आमची ही स्पर्धा रिजनल लेवलची असून पुढे यात जे मुलं सिलेक्ट होतील ते मुलं नॅशनल केंद्रीय विद्यालय संघटनेद्वारा जी आयोजित केली जाते त्यामध्ये ते पार्टिसिपेट करतील आणि तिथेसुद्धा सिलेक्शन होतं आणि ती मुलं स्कूल्स गेम फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे SG5मध्ये पार्टिसिपेट करतात आणि केंद्रीय विद्यालय संघटनेचं नाव मोठं करतात. तर यामध्ये नवीन जे विद्यार्थी येतात आणि जे चेस खेळत नाहीत त्यांना पण माझं आव्हान आहे की त्यांनी चेस स्पर्धेत येऊन सहभाग घ्यावा आणि केंद्रीय विद्यालयाची नाव मोठं करावं. मी आशिष प्रकाश क्षीरसागर. मी के व्ही विद्यालय मानपूरमध्ये आलो होतो आणि तिथं चेसचं रिजनल स्पोर्ट्स मीट होतं आणि ती माझा एक्सपिरियन्स सगळ्यात चांगला होता कारण तिकडचे टीचर्स आणि ऑर्बिटर्स आणि जागा पण साफसुथरी होती. सगळं चांगलं होतं. थँक्यू. मेरा नाम श्रेयांक सत्ताजी है. मैं 16 रिलेटेड के वी नंबर AFS1 में से आया हूँ. मैं यहाँ पे चेस अंडर 19 रीजनिंग पे आया हूँ. वहाँ पे जो चीफ आर्बिटर्स और आर्बिटर्स थे उनके तरफ उनको बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला. उन्होंने हमारी फीलिंग्स और इक्विप अरेंजमेंट्स दिए, सब अच्छे से किया और जो प्लेइंग हॉल था उसमें AC भी थी और अच्छे अरेंजमेंट्स दिए और वॉशरूम और रहने का था अरेंजमेंट्स और खाने पीने की भी अरेंजमेंट्स बहुत अच्छे और ओवरऑल एक्सपीरियन्स बहुत अच्छा. माझं नाव सक्षम मंगल जोशी आहे. 1472 रेटेड आहे पुढे रेटेड. मी KVMS अहमदनगरमधून आलेलो आहे रिजनलला. इथं जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था खूप चांगली होती के व्ही मानपूरमध्ये आणि मी 6.5 पॉईंट झाले माझे 7पैकी आणि आर्बिटर्स पण खूप चांगले होते इथलचे. खूपच मदत केली त्यांनी पेरिंग सांगायला वगैरे आणि व्यवस्था राहण्याची पण खूप चांगली होती. मच्छर वगैरे ते काही नव्हते. माझं नाव स्वर्गराज प्रशांत गोडसे. मी इकडे PMC केंद्रीय विद्यालय मानपूरमध्ये अंडर 17 चेस कॉम्पिटिशनसाठी आलो होतो. इकडं खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था खूप चांगली होती. रोज आम्हाला जेवण्यासाठी वेगळं आणि चांगलं बनवलं होतं. आम्हाला सकाळी नाश्ता पण भेटायचा आणि आम्हाला राहण्याची सोय पण चांगली होती. त्यांनी आम्हाला बेडशीट आणि मच्छर पण नव्हते आणि चेसमध्ये आम्हाला आर्बिटर्स आणि टीचर्सनी खूप हेल्प केली आणि इकडचं एक्सपिरियन्स खूप चांगला. मी आंतरराष्ट्रीय पंच विश्वनाथ माधव, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेच्या बुद्धिबळ संघटनेच्या अंडर काम करतो. गेली 20 वर्ष मी पंचाचं काम निभावत आहे आणि ह्या स्पर्धेला मी मुख्य पंच म्हणून काम करतो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मुलींमध्ये 104 मुली खेळल्या. अंडर 14 14 वर्षाखाली, 17 वर्षाखाली आणि 19 वर्षाखाली असे 3 गट होते मुलींचे. ही स्पर्धा उत्तम रीतीने पार पडली 2 दिवसापूर्वी आणि आता मुलांची स्पर्धा चालू आहे. हे ज्या स्पर्धा आहेत 14 वर्षाखाली मुलं, 17 वर्षाखाली मुलं आणि 19 वर्षाखाली. टोटल सभासद 203चा आकडा आहे. हा रिस्पॉन्स खूपच चांगला आहे आणि आता कसं आहे की ह्याच वयात मुलं चांगलं शिकतात आणि इथूनच मला सुरुवात होती. 14 वर्षाखाली मुलांची जी आहे आज ते रिजन खेळणार आहेत, त्यानंतर ते नॅशनल खेळणार आहेत आणि इथूनच एखादा UPSD पण तयार करणार आहेत. UPSD त्याच्यानंतर इथूनच तयार होतात. त्यामुळे हेच वय आहे ज्या वयात तुम्हाला सगळं काही करता येतं, प्लॅनिंग करता येतं आणि पेशंट पण सगळ्या गोष्टी करतात. UPSD पण ह्याच वयात चालू करतात, UPSDने पण ह्याच वयात चालू केलं होतं आणि ह्याच वयात ती मुलं पण करतात. म्हणजे आपण अजून एखादा तरी ग्रँड मास्टर या स्पर्धेतून तयार करू नक्कीच शक्यता वाटते आपल्याला. आणि शाळेबद्दल शाळेत स्पर्धा उत्तम प्रकारे हँडल केलेली आहे. मुलांची राहण्याची सोय, बसण्याची सोय, खाण्याची सोय अगदी उत्तम झालेली आहे. ही स्पर्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा अशी त्या पद्धतीने व्यवस्थापन झालेलं आहे.